आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. याचा अर्थ असा होतो की त्याने तुमच्या सांगण्यावरून मायकलचा खून केलाय. हे सगळं खोटं आहे. पण मिळालेला पुरावा हेच सांगतोय. हे बघा साहेब, मी पुन्हा एकदा सांगतोय, मला कुणाचा तरी निनावी फोन आला होता म्हणून मी धावेत तिकडे गेलो तर मायकलच्या पोटामध्ये कोणीतरी चाकू मारला होता आणि तो तिकडे तडफडत होता. माझं नाव कुठेही घ्यायचं नाही, मी यालाच तरी नाही कळलं. मी आता नितीनला भेटतो आणि तुला बाहेर काढतो, काळजी करू नकोस. साहेब लवकर सोडव ना मला साहेब, मला पोलिसांची भीती वाटते साहेब. मी कोणाचाही खून केलेला नाहीये आणि ते माझं व्हिजिटिंग कार्ड तिकडे कसं गेलं हे मला माहित नाहीये. आणि सपोज मी जर खून केला असता तर आपणहून माझंच व्हिजिटिंग कार्ड मी तिकडे कशाला टाकलं असतं. 4 दिवसावर विणाचा साखरपुडा आलाय. अगं तयारी नको का व्हायला? तुम्ही अजिबात काळजी करू नका, तयारीला सुरुवात सुद्धा झाली आहे. तुमचा माणूस पोलीस स्टेशनमध्ये सडतोय. तुम्ही खून केलाय असा पोलिसांना संशय आहे. हे तुला कोणी सांगितलं? आणि त्या मायकलच्या खुनामागे कोणी सांग? मग शोधा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला पोलीस स्टेशनमध्ये का बोलवलं? मायकल लोपेजचा खून झालाय. खूप वाईट झालं, पण त्याचा खुनी सापडला का? अद्याप नाही, लवकरच खुनी आमच्या ताब्यातच. तुम्ही मायकल लोपेसला चांगल्या प्रकारे ओळखत होतात नाही? नाही. तुम्ही आत्ताच म्हणाल की मायकल लोपेसचा खून झाला हे फार वाईट झालं, आणि खुनी सापडलं की नाही असंही विचारलं. काय की एखादी दुःखद घटना घडली की आपण जनरली असं विचारतो. मायकल लोपेसचा खून होणं ही जनरल गोष्ट नाहीये. त्याचे शिंतोडे तुमच्या कॉलरवरही उठतील. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला सांगितलंय की माझा मायकलशी काही संबंध नाहीये. तुमचा मायकल लोपेसशी संबंध नव्हता म्हणजे सयाजीशीही नसेल. सयाजी ओळखतो. आम्हाला समजलंय की सयाजीची कंपनी आणि तुमची कोडजिला कंपनी हे पार्टनरशिपमध्ये आहेत. हो, आय मीन नाही. हो की नाही? म्हणजे आधी आमची पार्टनरशिप होती, आता मी ती तोडली. तुम्ही पार्टनरशिप का सोडली हे मी तुम्हाला विचारणार नाही. ते तुमचं प्रोफेशनल मॅटर आहे. पण मायकलचा खून झालाय आणि हा मायकल सयाजीसाठी काम करत होता. तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे ओळखत असाल. नाही. नक्की? शुअर. नितीन राऊत, तुम्ही आमच्याशी खोटं बोलू नका. त्यात नुकसान तुमचंच आहे. हे बघा, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. तुम्ही कायद्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही मायकलला चांगल्या प्रकारेच ओळखता, याचा आमच्याकडे पुरावा आहे. कसला पुरावा? तुमच्या कोडजिला कंपनीचं व्हिजिटिंग कार्ड. व्हिजिटिंग कार्ड हा पुरावा होऊ शकत नाही ना. हे बघा, ज्या ठिकाणी मायकलचा खून झालाय त्या ठिकाणी तुमचं व्हिजिटिंग कार्ड सापडलंय. व्हॉट?
हे बघा, मी रोज 100 लोकांना भेटतो आणि तेव्हा मी माझं व्हिजिटिंग कार्ड देतो. काही ना मी देतही नाही. आता कुणीतरी माझं कार्ड कुणाला दिलं असेल तर ते मला काय माहिती. आणि माझं व्हिजिटिंग कार्ड डेड बॉडी जवळ मिळणं याचा अर्थ मी खून केला असं होऊ शकत नाही ना. तुम्हाला जेवढ्या गतीने कायद्यापासून पळता येईल ना तेवढा पळण्याचा प्रयत्न करा, पण तेवढ्याच गतीने कायदा तुमच्या मागे येईल हेही लक्षात असू द्या. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाही. आता जे काही बोलायचे ते पुरावेच बोलतील. सयाजीचा खास माणूस दिनकर तुमच्या ताब्यात आहे. कारण नसतानाही तुम्ही त्याला अटक केली. काय? दिनकर मायकलच्या डेड बॉडी जवळ होता आणि ज्या चाकूने मायकलचा खून झालाय तो चाकू दिनकरच्या हातात होता. दिनकरला बोलका करायला आम्हाला फारसा वेळ लागणार नाही, त्यामुळे आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. नीट विचार करा. मायकलची ओळख नक्कीच तुमच्या लक्षात येईल. तुम्ही आता जाऊ शकता. थँक्स. 1 मिनिट. मनस्विनी असंही असू शकतं की तुम्ही दिनकरला सांगून मायकलचा खून केलाय. तुम्ही माझ्यावर आरोप करताय. आरोप नाही, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. उद्या जर खरं काही उघडकीस आलं तर तुम्ही जेलमध्ये असाल. असं असेल तर मला माझा वकील करावा लागेल. मला जे काही करायचं असेल ते करा. कायदा आपलं काम करतो. मी फक्त तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही जाऊ शकता आता. बाबा, फिरून काही बोलण्यापेक्षा मी मूळ मुद्द्यालाच हात घालतो. काय की माझ्या पाठीशी कोणी नाहीये, त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मलाच करणं भाग पडतंय. आज जो मी काही आहे त्यासाठी मी खूप खूप कष्ट केलेले आहेत आणि वीणाला हे सगळं माहिती आहे. म्हणजे कॉलेजपासून आम्ही दोघं एकत्र होतो, त्यामुळे माझ्याकडनं तिला कोणतीच अडचण येणार नाही. हो, म्हणजे आमच्याकडूनही होकार आहेच.
मग 2-3 दिवसात साखरपुडा करून घेऊया. वहिनी कसला विचार करतेस ग? नाही कसला नाही. अगं, काही नाही काय, काहीतरी विचार करतेस ना. वंस, मुलींच्या लग्नाशिवाय दुसरा कुठला विचार मनात येणार आहे? वहिनी अगं आता वीणाचा साखरपुडा होईल 4 दिवसात, तसंच लग्न सुद्धा होऊन जाईल. हो, अनुच्या लग्नाविषयी हुरहुर लागून राहिली आहे. वहिनी कशाला एवढी काळजी करतेस? वीणाचं झालं तसंच अनुचं सुद्धा होणार. हो मान्य आहे, पण लवकर हालचाल नको का करायला? माझं तर मन म्हणते की आपण अक्षयरावांशी याविषयी बोलायला हवं. झालं म्हणजे इतके दिवस मी हेच सांगत होते, पण माझं मला कुणी ऐकतच नव्हतं. हो, पण अनुला विचारायला नको का? नको बाई नको, तिला अजिबात विचारू नकोस, नाहीतर तिचं नेहमीचं उत्तर आहे, म्हणेल अक्षयरावांना प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या आईचा अजून तपास लागलेला नाही आहे, सयाजी सुद्धा अक्षयला केवढा त्रास देत आहेत आणि शुभ कार्याचं बोलायला त्यांच्या घरात मोठं कुणीच माणूस नाही ना. वंस, अनुला विचारल्यानंतर तिनं हेच उत्तर दिलं. बघ मी म्हटलं ना, मला माहिती आहे ती हेच बोलणार, पण वहिनी ठरलं. हे बघ मला एक सांग, अगं दोघं एकमेकांना पसंत करतात की नाही, एकमेकांना छान ओळखतात, मग कशाला उशीर करायचा? नाही नाही ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता आधी अक्षयरावांना फोन कर. वंस, त्यांच्या घरात मोठं कुणी नाही आहे म्हणून हा विचार मनात येतोय. वहिनी अगं कसला विचार करतेस? हे बघ तू एक काम कर, अक्षयरावांना आत्ताच फोन कर आणि बोल त्यांच्याशी. हो पण वंस, हे बघ मी सांगते ना तुला, जा 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 पटकन जा आणि फोन कर. बर. हां हा अनु बोल. हॅलो, मी अनुची आई बोलते. हा बोला, कशा आहात? छान. आणि बाबांची तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. गुड. आणि आज असा अचानक फोन केलात, काही काम होतं का तुमचं? हो. बोला ना, काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नाही, मला थोडंसं बोलायचं होतं तुमच्याबरोबर. तुम्ही घरी येऊ शकता का? हो सांगा ना, कधी येऊ? आज आलो तर चालेल का? हो चालेल. ठीक आहे, ठेवू मग फोन. बर. काय म्हणाले अक्षयराव? आजच घरी येतात. हो चला बरं झालं, म्हणजे आता अनुचं लग्न सुद्धा लवकरात लवकर होईल. आई जगदंबे अशीच कृपा ठेव ग आमच्यावर. आई तुम्ही आज स्वतःहून फोन करून बोलवून घेतलं मला सांगा, सगळं काही व्यवस्थित आहे ना? हो, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं.
काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही नाही. बरं मला सांगा, बाबांची तब्येत आता कशी आहे? हो, आता एकदम ठणठणीत. व्हेरी गुड. आई, मला असं वाटतंय की तुम्ही आता कुठल्या तरी विचारात आहात. हे बघा, तुम्हाला जे काही माझ्याशी बोलायचं असेल ना, ते तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोलू शकता. प्लीज ऑकवर्ड फील करू नका. अहो, किती झालं तरी तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहात. तुमच्यामुळे मला आता माझ्या आईचा एक किस्सा आठवला. मागे एकदा असंच तिला माझ्याशी खूप काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं, पण नेमकं कसं बोलू, कुठल्या शब्दात मांडू, काहीच समजत नव्हतं. म्हणून तिने काय केलं माहितीये? तिने मला पत्र लिहिलं आणि पत्राद्वारे तिच्या मनात जे काही होतं ते सगळं माझ्यासमोर व्यक्त केलं. हो, काय सांगताय काय तुम्ही? हो, कसं आहे ना, माझी आई नातेसंबंधांबाबतीत खूप हळवी आहे. कुठलंही नातं तुटताना तिला कधीच पाहवत नाही आणि दिवसेंदिवस मला तिची खूपच आठवण येते. आय एम रिअली मिसिंग हर. खरंच तुमची आई खूप ग्रेट आहेत. पण त्यांचा तपास लागला नाही अजून? हा, म्हणजे पोलीस म्हणतायत की तपास चालू आहे, बघूया काय होतंय ते. तुम्ही काही काळजी करू नका. माझं मन सांगतंय त्या सुखरूप घरी परत येतील. हो, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. 4 शब्दात आपण आपल्या मनाला धीर द्यायचा, स्वतःची समजूत काढायची आणि पुढे चालत राहायचं, एवढंच आपल्या हातात आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. वेळ आली म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. आता तुम्हीच बघा ना, वीणाच्या लग्नासाठी आम्ही किती चिंतेत होतो, पण तेव्हा वेळ आली नव्हती. आता आली आहे तर 4 दिवसांवर तिचा साखरपुडा होतोय. खरं आहे, अनु बोलली आहे माझ्याशी त्या बाबतीत. अनुचं आणि तुमचं नेहमी बोलणं होतच असेल ना? हा, म्हणजे अधूनमधून बोलतो आम्ही. पण मग तुम्ही तुमच्या लग्नाविषयी काही विचार केलाय का? नाही, तसं नाही आहे. हे बघा, आमच्या लग्नाच्या बाबतीत मी खरंच खूप सिरियस आहे, पण काय करू, सध्या माझ्या घरात माझ्यापेक्षा मोठं असं कोणीच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की असं कोणी वडीलधारी माणसं नसताना लग्नाचा विचार करणं चुकीचं ठरेल. म्हणजे अर्थात या बाबतीत माझं आणि अनुचं बोलणं झालंय. हो, पण किमान साखरपुडा तरी करून ठेवला असता तर बरं झालं असतं ना? नाही हो, हे बघा, आता साखरपुडा वगैरे करायची काहीच गरज नाही. आपण डायरेक्ट लग्नाचा मुहूर्त आणि तारीखच फिक्स करूया. म्हणजे ते बोलण्यासाठी एकदा मी येईनच परत तुमच्याकडे. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर या बाबतीत. नाही नाही, आमची काहीच हरकत नाही. आता वीणाचं लग्न होतंय तसं अनुचं लग्न व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. खूप सोसले हो या दोघींच्या लग्नासाठी. आता खूप अडचणी येत गेल्या, तशी काही अडचण येऊ नये एवढीच मनाला भीती वाटते. अहो, आणि जर माझी आई आणि आजी असत्या तर मी माझ्या लग्नाला एका क्षणाचाही विलंब केला नसता. पण आता तुम्हालाही माहिती आहे सध्या मी कुठल्या परिस्थितीतनं जातोय. एका बाजूला तो सयाजी मला छळण्याची एकही संधी सोडत नाही. आयुष्यात सगळं काही असून मी अनाथ झाल्यासारखं आहे. अहो, तुम्ही असं का बोलताय? आम्ही आहोत ना. खरं आहे तुमचं म्हणणं. तुम्ही आहात, अनु आहात, तुम्ही दोघी जणी आहात म्हणून मला खूप मानसिक आधार मिळतो आणि म्हणून जगण्याचं बळ मिळालंय, उमेद मिळाली आणि म्हणून तर मी माझं सगळं काम व्यवस्थितपणे करू शकतो. आणि तुम्हाला खरं सांगू, तुमची अनु खरंच खूप गोड मुलगी आहे. इतकी चांगली मुलगी मला माझी बायको म्हणून लाभणार आहे हे खरंच मोठं भाग्य आहे माझं. ती मला सतत मानसिक आधार देत असते आणि तिच्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे बोलून मोकळी होते. तुम्ही सुद्धा हुशार आणि कर्तबगार आहात. तुमच्यासारख्या मुलांना आमच्या अनुला पसंत केलं हे आमचं भाग्यच आहे. आता तुमचं लग्न लवकरात लवकर व्हावं हीच इच्छा आहे. हे बघा, आणि यापुढे आता सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका. मी आहे ना. बरं, येऊ आता? हो. ओके, येतो. असू दे असू दे, सुखी व्हा.